थांबा, आधी मी बघूया ना मला वर जाता येते का नाही. तर का जरा सांभाळा, मला पाय दुखतोय. तुम्ही मागे थांबा. जाऊ का? हो. काय साहेबराव, कसं आहे? बरं आहे ना? बर, रातचं जेवण करून घे. थांब, वैरण टाकतो तुला. ठीक आहे का? ए बरकत, हा, मला तिकडं वाऱ्यावर सोडून इकडं काय फिरायला रे बोंबलत? ते साहेबरावला वैरण टाका आली. अच्छा, म्हणजे एवढ्याशा कामासाठी मला तिकडं तसाच सोडून आलायस होय? आणि काय रे, कुणाची परमिशन घेऊन आलास तू? का आता स्वतःच्या मर्जीचा मालक झालायस? नाही नाही, अंजली वहिनी सांगितले मला जायला. साऊबाईंच आता काय सांगायचं? सरपंच झाल्यापासून आता मळ्याच्या गोष्टी बी त्याच ठरवणार काय? अरे बरकत बाबा, तिकडं काय चोरी बिरी झाली म्हणजे काय करणार? वहिनी राहणं आहेत की मळ्यात. अच्छा, म्हणजे मालकाला तिकडं मळ्यात राखण करायला सांगून तू इथं टाइमपास करायलाय? एवढा माज बरा नाही रे बरकत. नाही वहिनी साहेब, मी कशाला माज करू? मला जे सांगितले तेच करालोय मी. हा ठीक आहे ठीक आहे, असू दे. आता आम्ही जे सांगतोय ते ऐक. वैरण टाक आणि पाठदिशी मळ्याकडे जा. जरा काम करत जा र. नाही नाही, आज मला वहिनी इथंच थांबायला सांगितले साहेबराव जवळ. अरे मग तिकडं मळा कोण राखणार? राणा आणि वहिनी मळ्यातच थांबणार आहे. मला म्हटलं तू इथंच थांब. काय? होय. कशाला कशाला राहणार आहेत? अंजली वहिनींचं आज राणाकडे काहीतरी काम आहे म्हणून त्या मळ्यात गेल्यात आणि मला इथे थांबायला सांगितले. काय काम आहे? त्या दोघांचं काम आहे, मला कसं माहित असणार? अरे तू ढोकळ्याला नेमकं कसं सुधरवायचं? किती बी हाकललं तरी ढोरं जशी पिकावर येतात तसं ह्यो हायच मास्तरनीच्या माग माग.
number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is currently not reachable. समजा घोळच झाला काल. कुठनं दुर्बुद्ध्या सुचल्यानं मळ्यात गेलं कुणाच ठाव. काल जे झालं ते चुकीचं होतं. मी वहिनीसनी वचन दिलंय ते मोडलं तर. समजा अंजली बाईसनी दिवस गेलं तर नाही, तसं होऊन चालणार नाही. आणि झालं तर मला कसं कळणार ते. बघ गिफ्ट आणायला गेलो तुझून दिदाला. बघ अरे बघ बघ कसं आहे बघ. ओळीतून बघ आहे एक नंबर. यावरचं पुस्तक वहिनींकडे आहे. हेच मिळून वाचून माहिती घ्यायला लागणार. वाचायचं लागणार. वहिनी राणा भाऊजी या येऊ. या. वहिनी तब्येत कशी आहे? बरी आहे की. काय लागलं सवारलं तर मला लगेच सांगा. हा. बरं येऊ. ते वहिनी उकळ्याचा काय त्रास तर होत नाही ना? व आता काय सांगायचं राणा भाऊजी तुम्हासनी. पण ठीक आहे. आता काय थोडेच दिवस राहिलं. एकदा का पावसाळा सुरू झाला की काय वाटणार नाही. हा हे बी खरंय म्हणा. काय काम होतं काय? काय नाही ते सहजच तब्येतीची विचारपूस करायला आलते. नाही ठीक आहे आमची तब्येत. वहिनी हा ते जरा मोबाईल मध्ये बघून सांगता काय किती वाजले? सांगतो. सव्वा 10. वहिनी ते चहाचं कप घेऊन जातो. लागलं तर गोदक्काला सांगा. बरं येऊ. लागलं तर काय सांगा. हा. आणि तब्येतीची काळजी घ्या. येतो. ठोकळा आमचं प्रेग्नन्सीचं पुस्तकच घेऊन गेलाय. का घेऊन गेला असेल? काय तर गडबड आहे. नेमकं काय चाललंय याच्या मनात जाणून घ्यायला पाहिजे. वाचन करताय? नाही काय नाही. बघू. अहो तुम्ही ना फारच उत्साही आहे. अजून कशात काही नसताना हे सगळं वाचताय. आपल्याला बाळ होणारी अशी बातमी अजून आली नाहीये बरं का. आणि हो काल तुम्ही मला काय सांगणार होता? हेच सांगणार होतात का?
अंजलीबाई काहीतरी वेगळंच समजायला. आता यासनी खरं कसं आणि काय सांगायचं? आणि मी सांगितलं तरी समजून घेतील का? काय हो अहो कसला विचार करताय? माझी अडचण समजून घेणार कोणच नाही. काय सांगायचं आता? लाडू बसती किती दात घासणार? घासून घासून दात दिसतील की. दात कधी शिजत नाही. होय काय? मग त्या ब्रशचा विचार कर, किंवा झिजल. बरं तुम्हाला झोपायचं नाही का आज? मी एका झोपणार आहे. का ते? अरे लाडू, अरे विसरलोच. अरे माऊ तुला लई भारी गोष्ट सांगणार आहे आज. अरे पर ते तुला मी थोपटल्याशिवाय झोप लागत नाही ना हो? ते सोड, आज मी तुला लई भारी थोपटतो बघ. काय बोलत नाही. अरे मी मोठा झालोय, आता मी जगतो. आणि मी आता गोदाकाला गोष्ट सांगणार आहे. अरे मला सांग की गोष्ट. काय गरज नाही. अरे असं काय करतो? ठीक आहे. अरे आजपर्यंत मी तुला एवढं थोपटलं, ते समजा विसरलास काय? काय नाही मोकळा माझ्या संग चला आणि मला गोष्ट सांग. तो खाली घे, तू बर तू बर झालं? आवाज कमी कर रे सूरज. अगं नंदुडे, हे बघ की, हे बघ ही बारकी पोरं कधी काय करतील काय नेम नाही. हे बघ आपल्याला बाळ झालं की ते बी असंच काय काय करील नाही. आम्हासनी काय माहित? काय असं काय म्हणतेस? बाल लीला म्हणले कशाला मग? हा ते पुढचं पुढं बघू रे सूरज. आधी तू तुझ्या लीला बंद कर. आधीच आमचं डोसकं गरम आहे. कधीतरी गाड ठेवत जा की ते. आता काय झाले? काही नाही, जरा शांत बसू दे आम्हाला. म्हणजे ते प्रेग्नेंट असताना होतं तसं मुडसिंग होतात वाटते तुझं. ठीक आहे ठीक आहे, तू आराम कर, माझा व्हिडिओ बघतो. हातात आलेला समदा डाऊन स्टाईल आहे आमच्या. नाही आता एवढ्या तेवढ्यानं नाही भागणार. काय तर मोठा डाव टाकायलाच पाहिजे. राणादा सोड मला, सोड 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 सोड. चल गोष्ट सांग मला. मी नाही सांगणार, जा. काय सांगणार? मग झोप नाही होत. मी नाही झोपणार. ए झोप पण नाही ना वा. झोप झोप नाही मला झोप, मी नाही झोपणार. झोप की. अरे लाडू इथे कसं झोपला? गोदाकांजवळ झोपणार म्हणला मला. काय माहित, माझ्या संकट आला. माऊ कैरी खातेस काय? मला दे की. रात्री कैरी खायची नसते. मग तू का खायले? हा मी कसं खाते? मला खावीशी वाटली म्हणून मी खाते. पण रातच्याला कैरी खायची नसते. अहो हो, पण मला आवडते आणि वाटली खावीशी खाते मी. माता देखी कैरी. अरे नाही आहे बघ, संपली. चल तू झोप आता. ये झोप. झोप. कैरी अशी आज अचानक कशी काय खाऊ वाटली? असंच मलाच कळत नाहीये कशी इच्छा झाली ते. अहो काय? नाही, लाडू झोपलाय, तुम्ही बी झोपा. मला बी झोप यायला.
काय हो कुठे काही नाही, जरा खाली झोपतो. खाली कशाला? नाही म्हणजे तिघाच निवर अडचण व्हायला नको म्हणून खाली झोपतो मी. तुम्ही झोपा निवांत दोघं बी. आजवर कधी नाही झाली अडचण, आता कशी होईल? नाही तुम्ही झोपा निवांत, मी झोपतो खाली. आहो जेव्हा काल मळ्यात चुकलं माझं, एकदा माफ कर. भलतं सलतं काय व्हायला नको. वहिनीसने दिलेलं माझं वचन मोडाय नको. जर रानादानी सांगितलं की तुम्ही रानादाकडनं शब्द घेतलाय आणि म्हणून हे शब्द व्हायलाय तर तुमचं काय खरं नाही बघा. नाही, आम्ही ठोकळ्याकडनं शब्द घेतलाच नाही. त्या ठोकळ्यानं स्वतःहून आम्हाला शब्द दिलाय. पर ताईसाहेब, ह्यो समदा डाव तुमचा आहे हे समजणारच की समजाच नाही. आणि शब्द माग घ्या म्हणून तुमच्या माग लागणार, तुमच्यावर प्रेशर आणणार हे तर वेगळंच. आणि मनात आलं तर घरातली तुम्हाला हकलून बी देत्याल. म्हणजे ह्यांचा काही भरोसा नाही हो. नाही ग, असं कसं? असं होऊन द्यायचं नसल तर हे प्रकरण घरातल्या कुणाला बी कळाय न ग, असं काहीतरी करा. नाहीतर तुमची उचल बांगडी ठरली बघ. माझ्याकडून काही चूक झाली का? हो सांगा ना, का वागताय असं तुम्ही? दोघांनी मिळून घ्यायचा निर्णय असं एकट्यानं कसा घेताय? काय झालंय? माझा राग आलाय का तुम्हाला? असे गप्प गप्प नका राहू, बोला ना काहीतरी. कुठल्या चुकीची शिक्षा देताय मला? हा बोल. काय ग, तुझा आवाज का पडलाय असा? हॅलो अंजली? अंजली काय झालंय रडायला? अंजू ग सांग की, घरात सगळं ठीक आहे ना? व रेणू, राणाजी फारच विचित्र वागताय. आता काय झालं अजून? परवा तर सगळं ठीक आहे म्हणाली होतीस ना? नाही, अचानकच यांनी मूल नकोय असा परस्पर निर्णय घेऊन टाकला. म्हणूनच काही दिवस याच कारणासाठी राणाजी माझ्यापासून लांब लांब पळत होते. काय डोसकं बिस्कं फिरलंय का काय राणाचं? लग्न होऊन 3 वर्ष होत आली की आता अजून किती वाट बघणार म्हणा? राणाजींनी हा निर्णय घेण्यामागे नक्की काही ना काही कारण आहे, पण काय ते सांगतच नाहीये. तू जरा कान धरून विचार त्याला. नाही ग, हा नक्की काहीतरी गंभीर प्रकार आहे.
राणाजींच्या मनात काय चाललंय हे जोवर कळत नाही ना तोपर्यंत त्यांना नाही समजावता येणार. काही नाही ग, उगाच डोसक्यात काहीतरी खूळ घेऊन बसला असणार तो. मला काय वाटतंय, आपण एखाद्या काउन्सिलर कडे जाऊया का? कसला काउन्सिलर? सायकायट्रिस्ट. काहीतरीच काय अंजली, गावात कधी असं ऐकलंयस तरी का तू? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रानादाच कधी तयार होणार नाही याला. तू करायला जाशील एक आणि होऊन बसेल काहीतरी भलतच. अगं रेणू, जोपर्यंत राणाजींच्या मनात काय हे कळत नाही ना तोपर्यंत काहीच मार्ग नाही निघणार. आणि मला सगळं कळायला पाहिजे. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण काउन्सिलर कडे जाऊ. हे काहीच सांगायला तयार नाहीये. आपण एक काम करू, यांच्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत आणि त्यांचा रिपोर्ट बी लई चांगला आहे बघ. हा, आपण राणादाला काही ना काहीतरी कारण सांगून इकडे घेऊन येऊया. हा, आणि त्या डॉक्टरांना पण मी इकडेच बोलवून घेते. मग बघू की आपण काय करायचं ते. ठीक आहे. आता तू राणादाशी एकदम नॉर्मल वाग आणि उद्या त्याला घेऊन ये इकडं. हा हा, चालेल. ठेवते. अहो, भरूया ना फॉर्म? हो, सोपं आहे एकदम. पण हा, जी खरी आहे तीच उत्तरं द्यायची. लपवालपी खोटं उत्तर अजिबात द्यायचं नाही, नाहीतर माझा अभ्यास खोटा ठरेल. हो, तुम्ही काहीच काळजी करू नका. राणाजी कधीच खोटं बोलत नाही. आणि दुसऱ्याचं जर का नुकसान होणार असेल ना तर मुळीच नाही. आमची खरी उत्तरं नक्की तुमच्या उपयोगी येतील. आणि फक्त तुमच्याच नाही तर तुमच्या सगळ्या पेशंट्सचा सुद्धा उपयोगी येतील. खोटी उत्तरं देऊन आम्ही आजारी माणसांचं नुकसान करणार नाही. हो ना? गुड. ठीक आहे, मग तुम्ही इथे बसा, मी तिकडे बसते. आणि व्यवस्थित वेळ घेऊन उत्तरं लिहा. हा, मी आहे. तुम्ही नीट विचार करून उत्तर लिहा. मी आहे इथेच. तुमचं झालं की सांगा मला. या प्रश्नातनं मनातलं या डॉक्टर्सने कळलं तर वहिनीसने दिलेला शब्द देव करो आणि राणाजींच्या मनात काय आहे हे कळो. अंजलीबाईंनी मला इकडे यासाठीच तर आणलं नाही ना व, माझ्या मनातलं ओळखायला. मी भरू काय फॉर्म का अर्धवट सोडू? माझी निदान आपलं गुपित गुपितच राहील. या फॉर्म मध्ये राणाजींच्या मनात काय चाललंय हे सगळं उतरू दे आणि माझ्यावरचा भारही उतरू दे. झाला भरून? बर झालं. गुड. सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहिली? गुड. आणि जे काही वाटलं ते मनापासून लिहिलं ना? काय चुकलंय काय? नाही नाही, अगदी व्यवस्थित लिहिलंय. चला, जेवणाची सगळी तयारी झाली आहे बरं का.
चला जेवायला बसूया. हो यांना भूक लागली होय, लिखापडी म्हणजे रानादासाठी मेहनतीचं काम आहे बघ. आणि मेहनत केली म्हणजे रानादाला भूक लागणारच, वय की नाही रानादा? चल आपण वाढायला घेऊ. चला चल या डॉक्टर. अगं रेणू वाढलं असतं की मी आल्यावर. बस बस रानादा, या डॉक्टर. रेणू चल तू पण बस जेवायला. नाही तुम्ही बसा आता, मी बसते. बरं डॉक्टर, ते फॉर्मचं नेमकं काय करणार तुम्ही? तुम्ही जे आता लिहिलेलं आहे ना ते सगळं मी व्यवस्थित वाचणार, मग मला नेमकं काय झालं ते कळेल ना. काय करणार? ते मी फॉर्म वाचल्यावर कळेल. आपण मगाशी वाचलं की. ती नुसती नजर फिरवली, नंतर मी व्यवस्थित वाचेन. अहो नाही पण रानादा, अरे जेव की, जेवायला सुरुवातच केली नाहीस अजून. सांग कसं झालंय मला, का बघू. वा भारी झालंय. मला सांगू का रानादा, मी जेव्हापासून कोल्हापुरात राहायला आले की नाही, मी पण अंजली सारखं गोड गोड शहरी जेवण बनवायला शिकले बघ. डॉक्टर, ते फॉर्म वाचून नेमकं काय करणार तुम्हाला? ते मी फॉर्म वाचल्यावर मला कळेल ना. अहो जेवू दे ना त्यांना. यांना फॉर्म वाचून समजलं तर की मी वचनात अडकलोय आणि म्हणून अंजलीबाईंचं मन मोडतोय. समजच बिघडल. अरे जरा बघून घे, का डोळा फुटलं तुझा? तुझा डोळा फुटला का तू कशाला करायला? हे दादागिरी चालवून येणार नाही, सांगून ठेवतो. हे अरे जा की बाबा नीट. उघड डोसकं फिरव नका. जा. तुला आहे का बघा तिथे? काय म्हणलास? हा मन की मरत काय म्हणलास? मन की. हे डोसका जागेवर आणणार नाही. चल निघ निघ. आधीच डोसकं कमी आणि ताव जादा. ताकदीचा लय माज आहे तुला बेट्या. कधी तर गावचीलच की तू. बघ बंड्याचा खरा रंग. चंदे, कुठं गेल्यात ग ही दोघं राजा राणी? अहो ताईसाहेब रेणूच्या घरी जेवाय गेल्यात म्हण. अगं पण मग अजून काही न झाल्यात. अहो आता रानादाची भूक कसली आहे माहित आहे ना व. खात बसल्या असत्या. एक रानादा आणि इकडे येऊ लाडू. लय खत्र्या खातात बाबा. ए लाडू, लाडू काय रे, काय चाललंय? कशाला एवढा आवाज करायलाय? अरे ते दिसतंय, पण आमचं कान का किर्र करायलायस? माझ्या तर होत नाही, तुझ्या होतात. मी खेळणार. ही काय कडकड आहे का नाही? जरा म्हणून शांतता नाही या घरामध्ये. ए तुला काय झालं आता दाताड काढायला? आवाज तसं काय नाही, बारकी पोरं म्हणजे पोरं असतात बघा. आता उद्या तुमचं पोरग झालं की असंच खोड्या करणार. आमच्या पोराने असं काय केलं का नाही, हिकडचा गाल तिकडं करण. वहिनी साहेब काय गोदा खाता? अहो उद्या वटपौर्णिमा आहे. मग आता काय आम्ही समजांसाठी पुरणपोळ्या लाटत बसू काय? नाही ते मी करते, पण उद्या पूजा उपवास तुमच्या ध्यानात राहावं म्हणून सांगितलं. गोदाक्का, मागच्या टायमाला उपास केलता आम्ही, आता परत परत काय करायचंय? जाऊ दे तिकडं. असं नसतंय हो वहिनी साहेब. गोदाक्का, हे बघा आमच्या नवऱ्याची काळजी करायला आम्ही खंबीर आहे. तुमची लाडकी सून आणि लाडका पोरगा कुठे आहे ते माहितीये का?
रेणूच्या घरला गेल्यात. हे माहिती हो आम्हाला, पण अजून आलं कसं नाही. सकाळ धरणं गेल्यात का नाही? हा, जेवायला काही एवढा टाइम लागत असतो? जाऊबाई आल्या. अहो जाऊबाई, अहो समद्यांना एवढं काळजी टाकून कुठं गेलता अहो? रेणू कुठे गेले होते? राणा भाऊजी कुठे आहेत? मळ्यात गेले. काही बोललं नाही ना ग? कशाचं? म्हणजे मळ्यात गेल्यात त्याचं काय सांगितलं नाही काय? नाही, मळ्यात कामालाच जातात ना, सांगतील कशाला? नाही तसं नव्ह, पण राणा भाऊजी आजकाल लई गपगप असतात, कुणा संकट काय बोलत नाहीत. तुम्हाला काय सांगितलं का? नाही. काय कारण असेल त्यांच्या अशा वागण्याचं जाऊबाई? का असं वागायले? आजकाल हे फार बोलत नाही. तेच म्हणतोय आम्ही, काय कारण असेल? तेच मलाही समजत नाहीये. म्हणून तर आता मी रेणूकडे गेलो होतो. तिच्या ओळखीचे एक डॉक्टर आहे, त्यांना तिने बोलवलं होतं. राणाजींच्या नकळत त्यांच्या मनात काय चालू आहे हे ते डॉक्टर शोधून काढणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. राणाजींच्या मनात काय चाललंय हे लवकरच समजेल आपल्याला. राणा भाऊजी डॉक्टर खपत नाही, माहित नाही भाई तुम्हाला? अहो गोळ्या औषध म्हणलं का नाही की अंगावर काटा येतील त्यांच्या. नाही नाही, गोळ्या औषधवाले डॉक्टर नाही आहेत हे. मग चल तू हातपाय धुवून. हो. पैसा मास्तरनीनं लई खत्र्या डॉक्टर हुडकलेला दिसतोय. बघा की बिना औषध पाण्याचा उपचार. राणादाच्या मनातलं कळलं तर तुमचा डाव उघडा पडणार बघा. नाही चंदे, असं जर झालं तर आपलं काय खरं नाही बघ. आपलं नाही, तुमचं. म्या जाईन माझ्या तात्याकडं. नाही, आमचं पितळ उघडं पडणार नाही याची खबरदारी घेतलीच पाहिजे. ताईसाहेब, राणादाच्या मनातलं बाहेर यायच्या आधी तुम्ही पाऊल उचला.